तू मध्ये येऊ नको ना, एक मिनिट थांब. यार एक तर तुझा डॅडू काही गरज होती हे सगळं पाठवून द्यायची, नुसता गोंधळ सगळा. आणि मुळात आपण ह्या सगळ्यापासून दूर जायला, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायला घरातनं बाहेर पडलो ना, मग यांची कशी मदत घ्यायची? काल पैसे नकारले तर आज गोष्टी पाठवून दिल्या, असं का करतात ते? अरे कारण बाप येतो आणि त्यात तो मुलीचा बाप. मुलीच्या बापाचा हार्ट ना देवाने काहीतरी वेगळं डिझाईन केलेलं, जे सतत मुलीकडे ओढलं जातं, मुलीसाठी काय वाटेल ते करायला तयार. तू बाप झालास ना की मग कळेल तुला. वेळ अजून पण आता माझ्याकडे कशासाठी वेळ नाही. मी जर वेळेत पोचलो नाही तर जेडी कच्चा खाईल. मग खाऊ देत पण तू आधी खाऊन जा. बघ डबा तो ऑलमोस्ट रेडी आहे, तू घेऊन जा. नको अगं, माझं पोट भरलं, सही पोट भरलं. आधी तू तर जे काही काम करतोयस ते तुला खरंच मनापासून करावंसं वाटतंय ना? जे काम खरंच मनापासून करायचंय ते मिळावं म्हणून आता ह्या कामात मन रमवणं गरजेचं आहे ना. आधी तू त्या जेडीवर एवढा विश्वास ठेवतोयस, त्याच्यासाठी एवढं सगळं काम करतोयस, पण या सगळ्या कामाचा काही फायदा होणार आहे की नाही? तो तुला याचा पगार देतोय ना, आणि तुझी गेलेली नोकरी तुला नक्की परत मिळवून देईल ना तो? सह्या, कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नाहीयेत आता माझ्याकडे, पण मिळतील. मला जो मार्ग योग्य वाटतोय त्यावर जर मी प्रामाणिकपणे चालत राहिलो तर मला उत्तर मिळतील. त्यासाठी आधी मला घरातनं बाहेर पडलं पाहिजे. सांभाळून जा. उत्तरांच्या नादात नवीन प्रश्न वाढवून घेऊ नकोस फक्त. कोणतरी दिसल्यासारखं का वाटलं मला? कोण असेल? गोगल काय असेल? हा, मे बी. हे कोण बोललं? ओ बेटूची डैडू, सकाळ सकाळच लपाछपी. क्या करे विद्या, जावई हम पे भड़कता है लेकिन बेटू के लिए दिल धड़कता है. खरे मी तिकडे घरात ऐशो आरामात लोळत पडणार आणि माझी बेटू इथे या हालत मध्ये स्ट्रगल मारत राहणार, म्हणून आपण डायरेक्ट इथेच आलो तिची मदत करायला. अहो तुम्ही लाख मदत कराल पण त्यांनी मदत घेतली पाहिजे ना. घेणार. लहानपणी असाच मस्का मारून औषध घ्यायला लावायचो, तशी आता मदत पण घ्यायला लावणार. शाबाश, ऑल द बेस्ट. थँक्यू. आई काय झालं, लागलं? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? अरे कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? डॅडू, तू इथे काय करतोय? मी तुला हेल्पिंग हँड देतोय. एकतर तू आधी मला ऑलमोस्ट हार्ट अटॅक दिला आणि आता तुम्हाला फक्त त्रास देतोय. हा त्रास नाहीये, हे प्रेम आहे. मला प्रेम नकोय, मला झाडू हवाय. नाही देणार. झाडू सोड. नाही जोडणार नाही. तू जा बरं इथून, मला अजून खूप काम आहे. नाही जाणार. काय काम करायचं मला सांग, मी करतो. डॅडू, तू माझी कामं वाढवतोय. अरे नाही, बचाव बचाव. काल धुतलेली ही साडी आता मला परत धुवावी लागणार. मग मी धुतो. कुठे वॉशिंग मशीन? मीच ते इथलं वॉशिंग मशीन, मला धुवावी लागणार आहे. तू जा बरं इथून. मी नाही जाणार. ठीक आहे, मग मी जाते. बेटू, हे बेटू ऐक ना. बेटू मान ना मान, मैं तेरा मेहमान. हेल्प तर मी करणारच बेटू मेरी जान. अरे अरे हे बेटू, कपडे मला धु दे, ह्यातच तुझी भलाई. लई छपरी पोरांची केलीये मी धुलाई. झोल करून म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे बेटू. काय माहिती ना, ते एकदा कानफाट्या नाव पडलं ना
की मग जिंदगीभर तसंच वाटतं लोकांना. आणि मी झोलर होतो, झोलर आहे आणि झोलरच राहणार आहे. त्यामुळे तुला काय वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये, त्यात तुझी काय मिस्टेकच नाहीये. डॅडू बेटू, ज्याला तू उपकार वगैरे म्हणतेस ना, ते माझं प्रेम आहे तुझ्यावरच, काळजी आहे ती. आणि त्या प्रेमाच्या काळजीत ना कधीच झोल नव्हता. तुला नसेल वाटत ग, पण बापाच्या जागी जर उभं राहून पाहिलंस ना, तर ह्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. डॅडू आय नो, मला हे सगळं माहितीये, पण तू आता हे जे काही वागतोयस ते बरोबर आहे का? तूच सांग मला. अरे पण बापाची पण काहीतरी बाजू असते, समजून घ्या ना तुम्ही यार. एकतर मुलीची आणि आईची भेट पहिली होते. बापाला 9 महिने थांबायला लागतं मुलीला भेटायला. आणि एकदा का ती मुलगी आयुष्यात आली की ही मुलगी तुझी नाहीये, दुसऱ्याची होणार आहे. त्याला जिंकून सुद्धा हारलेला असतो पोरीचा बाप, म्हणून हातावर हात ठेवून बसू शकत नाही ना तो. लढत राहतो. आपल्या पोरीला माहेरी काय, सासरी काय, काय कमी पडू नये, तिला काही त्रास होऊ नये म्हणून फाईट करत राहतो. आणि एक दिवस दुसऱ्या घरात सुखात असलेल्या आपल्या मुलीला बघून या दुनियेतून निघून जातो. माझ्याकडे पण जास्त टाइम नाही आहे हरबेट. ही काही वर्ष आहेत ना, त्यात मला तुला हॅपी बघायचं. आलिशान नसलं ना तरी तुझ्या हक्काच्या घरात बघायचंय. डॅडू अरे तुला असं का वाटतंय की मी आणि आदित्य सुखात नाही आहोत? आम्ही जे काही आहोत, जसे काही आहोत ना, आम्ही खरंच खूप सुखात आहोत. हा कमी पैसे असतील आमच्याकडे, पण एकमेकाच्या साथीने आम्ही घर चालवतोय. अरे पण तुम्ही दोघच काय काय करणार आहात? मला पण घ्या ना तुमच्या सोबत. डॅडू तुझ्याकडून मदत घेतलेली नाही आवडणार आदित्यला. तूच असं नाही, कोणाकडूनच मदत घेण्याची गरज नाही वाटत त्याला. हे बघ, लाईफ मध्ये ना काय काय प्रोडक्ट्स आपल्याला गरजेची वाटत नाही, पण ती एकदा वापरली ना की लाईफ इझी होत. म्हणजे झाडू आहे पण व्हॅक्युम क्लिनरनी पाठ दुखत नाही. पंख्याचा वारा लागतो पण एसी लावला ना की थंड वाटतं. नाही, तवा आहे, गॅस आहे, पण मायक्रोवेव्ह मुळे ना 4 कामं फास्ट होतात. कळलं? तुला काय म्हणायचंय नक्की? तू या सगळ्या गोष्टी पुन्हा घरी पाठवणार आहेस? नाही नाही, अजिबात नाही. मी काही घरी पाठवणार नाहीये. मी फक्त आदित्यला माझी बाजू सांगणार आहे. मी त्याला पटवून देणार आहे की तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे. आणि मला खात्री आहे की तो माझं प्रपोजल ऍक्सेप्ट करणार, म्हणजे करणारच. सच था वहम, पर वो तो आदित्य ही था. भाई साहब गाड़ी जरा वो पीछे पीछे है ना उस गड्डी के. हाँ हाँ वो वाले. चलो चलो. जरा जल्दी चलाओ. ये अरे काय गाडी पळवतो, भूतबीत बघितला का काय तू? काय ये केचप काय माहितीये काय? वाघ मागे लागला की ससा 60च्या स्पीडनी धावतो. पोलीस मागे लागला की चोर 80च्या स्पीडनी धावतो. आणि तू इथे फुल ट्रॅफिकच्या रस्त्यावर 100च्या स्पीडनी चालवतो. काय माजरा काय? कोण मागे लागला काय तुझ्या? अरे मग एवढी कशाला गाडी पळवतोय? अरे मगाशी सिग्नल तोडत नव्हतास तू आणि आता फुल स्पीड लिमिट मध्ये चालवतोय. स्पीड लिमिट क्रॉस करून काय हाय काय? मगाशी सिग्नलला वेळ गेला ना उगाच तुमचा, म्हणून आता फास्ट चालवतो. भाई जरा फास्ट चलाओ. अरे बापरे आदित्य, तू माझा विचार करतोय? पाठ चांगलाय चांगलाय. मग आता मी सांगतो तसा कर. 40च्या स्पीडला चालव. अरे हा काय 40च्या स्पीडला चालव, हळूहळू चालव. भगाओ भगाओ, पीछे चलो उसके. एक काम कर, ये लेफ्टला दाब.
लेफ्टला दाब. थांबा थांबा थांबा. फुल स्टॉप फुल स्टॉप फुल स्टॉप. काय झालं? लय गरम होत आहे. एसी वाढवू का मी? नको नको एसी नको वाढवू. तू एक काम कर. एक काम कर. हे घे 500 रुपये घे आणि माझ्यासाठी जाऊन आईस्क्रीम आण जा. पण सर. अरे सर पण काय आईस्क्रीम आण रे. जा लवकर जा. चल लवकर जा. हा हा बोल. निघालास? हा निघालोच आहे. पोचायलाच थोड्या वेळात. काय झालं? आनंद झालाय मला. आनंद. कसला? ते मी आता नाही सांगणार. घरी आल्यावर सांगेन. आणि एक गंमत पण दे. आपण सगळं मीच नाही करणार. हा तू पण काहीतरी करायला हवं. तू पण मला काहीतरी गंमत द्यायला हवी. गंमत आता काय घेऊन? तुला काही स्पेसिफिकली हवंय का? मला फक्त तू हवाय आणि तुझ्याकडनं एक गंमत हवी. आता ती काय असेल ते तू ठरव. आपण असं काहीतरी हवं ज्याने आपली रोजची सॅड सॅड रात्र एकदम हॅपी हॅपी होईल. ओके लवकर ये. वाट बघते मी. एवढ्या कमी पैशात काय घेऊ सईसाठी? हो साहेब चक्र घ्या ना. एकच उरलंय. नाही नाही नको थँक्स. नाही घ्या ना. माझ्या मुलीचा उद्या वाढदिवस आहे. तुम्ही एक जर चक्र घेतलं तर माझे 100 रुपये गोळा होतील. बापरे एवढे पैसे तर आज माझ्याकडेही जमले नाहीये. काय साहेब गरिबाची मस्करी करताय. घ्या ना. उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. तिला जिलेबी खूप आवडते. तिच्यासाठी तरी हे चक्र घ्या ना. बर कितीला दिले? 12 रुपये. हे माझ्याकडे 15. हे 3 रुपये घ्या ना. अरे नको तू. बर त्या 3 रुपयाचा अजून काय देतोस का? कॅलेडोस्कोप आहे पण तुटलंय. कॅलिडोस्कोप सईला जाम आवडेल. थँक्स. काय करताय तुम्ही इथे? अहो मी इथेच आहे. म्हणजे सकाळी तुम्ही जेव्हा कामावर गेलात ना तेव्हा पण मी इथेच होतो आणि तुम्ही परत आलात ना तेव्हा पण मी इथेच आहे. अजून थोडा वेळ जर मी इथे थांबलो ना तर लोक मला भागूबाई सहनिवासचा चौकीदार समजतील. नाही काय ना तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. म्हणजे मी काय इथे तुमच्यावर मेहरबानी करायला नाही आलोय. उलट थोडी मेहरबानी घ्यायलाच आलोय. तेव्हा एकुलता एक सासरा म्हणून माझ्यावर थोडा रहम खा. मुलीचा बाप म्हणून मला थोडं समजून घ्या ना. घ्याल ना? आज सकाळपासून ना मी खूप अटेम्प्ट केले बेटूला मदत करायचे. म्हणजे आधी ते सामान पाठवलं ते तुम्ही दोघांनी रिटर्न केलं. मग ऍक्च्युअल कामामध्ये तिला मदत करायला गेलो तर तिथून पण तिने मला हाकलवून दिलं. मी खूप मस्का मारला तिला पण तिने तिचा सेल्फ रिस्पेक्ट सोडलाच नाही. बाप म्हणून ना मला सॉलिड प्राऊड फील झालं. पण माझ्यातला जो नरम दिल बाप आहे ना जो प्रत्येक पोरीच्या बापात असतो तो जाम सेंटी झाला. आतल्यात रडायला लागला. अजूनही रडतोय. मी तिच्या फ्युचरची जी चित्र रंगवली होती ना मनात ती सॉलिड ग्रँड होती. हो इतकी ग्रँड होती ना की मोनालिसाचं चित्र पण त्या चित्रासमोर झक मारेल. पण हे ते चित्र नाहीये. हो हा तो कॅनव्हास नाहीये.
आणि यात तुमची चुकी आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. मला फक्त एवढंच सांगा की हे सगळं चित्र कधी बदलणार आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यात तुम्ही ब्राईट कलर्स कधी भरणार आहात? मी जमेल तसा रंग भरायचा प्रयत्न करतोय. पण हा रंग किती दिवस टिकणार आहे? तुला एक मॅन टू मॅन नसीहत देतो बेटा. काय आहे की संसार मी पण केलाय आणि 26 वर्षाच्या एक्सपिरियन्स वरनं तुला सांगतो की छोट्या छोट्या हॅपीनेसचा फ्रेशनर मारून ना संसाराची गाडी चालत नाही. त्या गाडीची टाकी नेहमी फुलच असावी लागते. मग ती गाडी छोटी असली ना तरी चालते. आणि मला माहिती आहे की तुला याची जाणीव आहे, तुला सईची काळजी आहे, प्रेशर आहे. पण मी ना इथे तुझं प्रेशर वाढवायला नाही आलोय, उलट ते प्रेशर कमी करायला आलोय. सईला या सगळ्याची सवय नाही आहे रे, पण तुझ्या प्रेमापोटीनं ती सगळं सहन करेल. पण म्हणून तिला त्रास होत नाही असं नाही ना, आणि तिला त्रास होऊ नये असं तुलाही वाटतंय ना. मग ऍटलीस्ट थोडे दिवस का होईना तिला माझ्याबरोबर माहेरी पाठवणं प्लीज. तू जी जान से काम कर, मेहनत कर. ही सिच्युएशन बदलायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला तुला जेवढा वेळ घ्यायचा ना तेवढा घे. पण तोपर्यंत माझी मुलगी मला परत दे ना. घरी जायची भलतीच घाई झालेली दिसतेय. आज सुद्धा पार्टी आहे वाटतं घरात. नाही, मगाचपासून घरातून मोठमोठ्यांदा गाण्याचे आवाज येत आहेत, सुग्रास जेवणाचे वास येत आहेत. बायको बक्कळ पैसे कमवायला लागलेली दिसते तुमची. माझी बायको किती पैसे कमवते याच्याशी तुमचा काय संबंध? माझा नाहीच आहे रे, पण तुझा तर आहे ना. तुझ्या बायकोशी, ती कमावते त्या पैशाशी, त्या जीवावर चालणाऱ्या संसाराशी आहे ना तुझा संबंध. तुझ्या मामांशी तोडलेस तसे हे संबंध तोडू नको बर का. काय आहे ना, तुझ्या बायकोला जे जमतं ना ते तुला जमणं शक्य नाही हो. म्हणजे तू काही तुझ्या मामांसारखा अगदी संपूर्णपणे नाकारता नाहीयेस, पण तुझ्या बायकोत ना चमक चमक. आणि तिचा तो फुलांचा स्टॉल पण पाहिलाय, जोरदार चालतो बर का. आणि अरे का नाही चालणार. एक तर मुळात तुझी बायको दिसायला देखणी, त्यात गोड गोड बोलून लोकांना बुलवण्यात पटाई. ब्रह्मेंच्या घरचे 6 पुरुष तिच्या तालावर नाचतात. मग रस्त्यावरची गर्दी ओढली गेली नाही तरच नवल. आणि मग धंदा पण होणारच ना जोरदार. तू काही आता कुणाला तोंड दाखवायच्या सुद्धा लायकीचा राहिला नाही. पण तू तुझं मन माझ्याकडे मोकळं करू शकतोस हो. अरे शेवटी मामी आहे मी तुझी. मला कळतंय हो तुझं दुःख. नाही, कुठलं दुःख आहे जे मलाच जाणवत नाहीये पण तुम्हाला जाणवतंय. घरचा करता पुरुष असून नाकर्ता होऊन बसलास त्याचं दुःख. तुझ्या प्रयत्नांना यश येत नाहीये. बायको पैशाचा पाऊस पाडतेय याचं दुःख. आणि वर्षानुवर्ष पुरुषांनी भरलेल्या घरात राहून जोपासलेला पुरुषी अहंकार दुखावला गेल्याचं दुःख. होतंय ना दुःख तुला? अजिबात नाही, असं काही होत नाही. हा सुद्धा तोच पुरुषी अहंकार आहे. मी एक बाई असून खरं बोलतेय हे टोचतंय तुला. नाही, आणि टोचायला हवंच. पुरुष म्हणून काहीतरी स्वाभिमान हवाच. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बायकोला दटावून घरात बसव आणि तिला सांग
या घरातला खरा कर्ता पुरुष तू आहे. बस तुम्ही काही शब्द बोललात ना तर काय मुस्कटात मारशील का माझ्या? अरे मार मार, निदान त्याने तरी तुझ्यातला पुरुष जागा होईल. मी तसला पुरुष नाही. बायकांना पाण्यात पाहणारा, त्यांच्यावर हुकूम गाजवणार, हात उचलणारा, हा असला पुरुष नाहीये. समोर कुठलीही बाई असो, मग ती आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली बायको असो किंवा डोक्यात जाणारी मामी, ती पहिले माणूस असते आणि तिच्याकडे माणूस म्हणूनच पाहावं, तसंच तिला वागवावं असे विचार असलेला पुरुष आहे. आणि माझ्या बायकोबद्दल माझ्या मनात कुठलाच वाईट विचार नाही, कुठलाच पुरुषी अहंकार नाही. उलट ती स्वतःच्या हिमतीवर जे करते ना, त्याचा अभिमानच आहे मला. अरे थँक्यू. तुमची फालतूची बडबड आणि हे जुनाट घाणेरडे मागासलेले विचार ऐकण्याचा पेशन्स नाही आता माझ्यात. स्वतःच्या कष्टानं घर चालवणारी माझी खमकी बायको वाट पाहते ना माझी. सो गुड नाईट, टेक केअर. हॅलो हॅलो. अरे तुझा आवाज ऐकू येत नाही बंधू मामा. मला सुद्धा तुझा आवाज कुठे ऐकू येत होता इतके दिवस. आता नवसाने ऐकायला यायला लागलाय. हा आपला ना सगळा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय. इतके दिवस तू नजरेच्या रेंज मधनं कधी बाहेर गेला नाहीस आणि अचानक आउट ऑफ रीच झालास आणि आता अचानक रेंज मध्ये आलास ना, तेव्हा कुठून सुरुवात करायची तेच कळत नाहीये रे बाबा. तू का नाही बोलतोयस? मी काय बोलू, तूच सांग. अरे मी काय सांगणार, तूच सांग ना. सांगण्यासारखं खरंच काही नाही. बरं जे नाहीये सांगण्यासारखं ते सांग, पण सांग काहीतरी. हॅलो 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 हॅलो. ऐक, तुझी माझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नसेल, पण हे बघ आदित्य, आपणच्या इच्छेपुढे मी काही करू शकत नाही. काय झालं आपण ना? ते म्हणतात की तुला भेटल्याशिवाय, तुला बघितल्याशिवाय ते अन्न पाणी घेणार नाही आणि औषधही घेणार नाही. आपल्या दोघांमध्ये जे काही आहे ना, ते काही क्षणाकरता बाजूला ठेव आणि एकदा येऊन आपण भेटून जा. कारण हे असंच चालू राहिलं तर काही होणार नाहीये त्यांना. कारण मी प्रयत्न करतो, पण मी येऊ शकेनच याची खात्री नाही देऊ शकत. कारण ड्युटीवर आहे मी आता. असं काय करतो? मी बोलतो ना मल्होत्राशी, तू देईल तुला सुट्टी. मल्होत्राने तर पहिलीच सुट्टी दिली कायमची. मामाला मामा बनवला. कोण काय बोललं रे? नाही अरे, मी म्हणलं ना ड्युटीवर आहे, बिझी आहे. तू समजाव अप्पांना. ऐक ऐक ऐक. अरे हे बघ, तुला शक्य नसेल ना तर निदान सईला तरी पाठव ना भेटायला. ती जर तुला परत घरी यायला हवी असेल तर तू स्वतः तिला फोन करून विचार. हो, पण तिला वेळच वेळ असेल असं गृहीत धरू नकोस, कारण आता तीही काम करते. काय काम करते ती? हॅलो. एक केचप कोण होता रे? कोण होता? आवाज एकदम जाना पहिचाना वाटत होता. नाही, तुमची जान पहचान असण्याचं काहीच कारण नाहीये. मामा होता माझा. मामा? मग मामाला एकदा भेटला पाहिजे तुझ्या. त्याआधी मी भेटून आलो तर चालेल का? म्हणजे मामाला नाही, माझ्या आप्पांना. ज्या माटी आहेत ते खरंच काही जेवणार नाहीत आणि तुमचं काही बरं वाईट झालं ना तर. अरे होईल तर होऊ दे. काय आहे, आलेला माणूस कधीतरी जाणारच, पण जाणाऱ्या माणसाला तू भेटायला गेलास तर तुझी नोकरी जाणार आहे का नाही? तेव्हा तू गपचूप गाडी चालव. तुझा मामा बोलणार आहे तुझ्या बायकोशी, ती करेल मॅनेज. फॅमिली मॅटर आहे तुमचा. ये, पण तुझ्या बायकोने नोकरी पकडली, तू बोलला नाही मला.
काय काम करते सांग नाही. फुलांचा बिझनेस करते ती. वा 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 वा, एकदा भेटायला पाहिजे बिजनेस वुमन फुलवंतीला. ए लाटका वाले सले जमुरे, जादू का फूल, इसको नहीं खरीदना तेरी बहुत बड़ी भूल. जो गुलाब लेगा वो गुलाब जाम खाएगा, जो नहीं लेगा वो ट्रैफिक जैम पाएगा. ओ दादा, अरे झेंडू लेगा शादी होएगा, आंटी तुम एक दिन दादी होएगा. अरे फूल टिकेगा 4 दिन, चल मामू पैसे गिन. खुशबू गया तो पैसा रिटर्न, छोड़ देगा चिकन मटन. अरे एक तो फूल ले ले दादा, अरे अपनी जुबान अपना वादा, एक तो फूल ले ले दादा. बबे तू क्या तू पण तू इथे काय करतोस आता? का हा रस्ता काय तुझ्या मालकीचा आहे का? अरे बाबा प्रॉपर्टी बांधून जहागीर तू झालास, तू राजा ना बाबा, मी कुठला? उगाच खाजून खपली काढू नकोस हा. इज्जतवाडीत बोलायचं असेल ना तर बोल, नाहीतर माझी सटकली ना काय करशील? बोलणार नाही, डायरेक्ट करून दाखवेन. त्याच्यापेक्षा ना मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे. हे पप्या, ऐक हे बघे, मला तुझ्याशी बोलत बसायला आपल्याकडे टाइम नाही. मग मला कशाला थांबवलंस? मी चाललो होतो ना माझ्या मार्गाने. अरे बाबा चूक झाली माझी, गलतीचे मिस्टेक झाली. तसं नाही मला. अरे बाबा माफ करो और आगे बढ़ो, चलो. माफ करो आगे बढो काय? मी काय भिकारी आहे का माझ्याशी अशा भाषेत बोलायला? मी पण नाही आहे, मला पण काम आहे. तुला का मग ही रस्त्यावरती उभे राहून फुलं विकायची कामं ही वेळ आली तुझ्यावरती? ती सोड ना बाबा, जाऊ दे ना, मला माझं काम करू दे. चल, बारीक सारीक कामं करून का होईना चांगल्या मार्गाला लागतोस ना, हे बरं आहे. आता तुझ्या लक्षात येईल, मेहनतीने पैसे मिळवण्यात सुद्धा वेगळा आनंद असतो. काय बोलतो हो काय? आणि आपल्या भाच्याला आणि आपल्या सुनेला धक्के मारून घराबाहेर काढायचा आनंद तो कसा असतो रे? मी सईचं कन्यादान करणार नाही. दान करायला ती काय वस्तू आहे का? ती माझी पण पोरगी आहे. मी तुझ्या पोरीला माझ्या पोरीसारखं सांभाळीन. असले मोठे मोठे ढाचे दिले, जबान दिलीस, आणि आता ती तोडायला काय वेगळा आनंद मिळाला तुला? सुधारायचा एक चान्स मला मिळाला तसा तुलाही मिळेल, तो सोडू नकोस. ठीक आहे, ठीक आहे, मला माफ कर. काय बोला? मी म्हंटल मी तुझा शब्द मोडला ना, मला माफ कर. मला तुझी माफी बिफी नको या. बघ, मुलीचा बाप म्हणून तुला राग येणं साहजिक आहे. अरे थँक्यू, माझी बाजू समजून घेतल्याबद्दल व्हेरी थँक्यू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तेव्हा त्यांना जा म्हंटल असलं तरी शेवटी ते गेले त्यांच्या मर्जीने. तू काय मजा बघत उभा राहिलास? पण माझी पण काहीतरी बाजू होती ना, ती समजून घेशील? ती माहितीये रे मला, माहितीये. बरं मला सांग, तुझी लेक सई कुठे सांगशील का मला? तू संबंध तोडलायस, तू हाकललायस, तुझं तू बघ. माझंच बघतोय मी, म्हणून शोधतोय ना तिला. ती कुठे सापडते का ते? अरे घरी आप्पांनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय. सई भेटल्याशिवाय जेवणार नाही म्हणतात, आणि ह्या मुलीचा कुठे पत्ता नाही. म्हणून तुला विचारतोय, ती कुठे माहितीये का तुला? ठीक आहे, जर काही कॉन्टॅक्ट झाला तिच्या बरोबर तर तिला सांग, घरी आप्पा वाट बघतात. मी बघतोच कुठे भेटते का ते. सई आजा. नको, तू ये इथे. गुल्लू नको. सई कहाँ रह गई थी? कब से इंतजार कर रही थी? हाँ पता है 14 सालों में ना प्रभाकर का इतना इंतजार नहीं किया मैं. हे बंधू मामांसमोर बोलू नकोस, नाहीतर ते चिडतील, भांडतील तुझ्याशी, आणि परत 14 साल इंतजार करावा लागेल. चुप. तुझे इस बात में मजाक सूझ रहा है? मेरा दिल चाह रहा है कि तुझे इस कस के थप्पड़ लगा दूं. हाँ वो वाट कसली बघते, होऊन जाऊ दे. नहीं कर सकती ना, प्यार तो करती हूँ. हमारी बातें तो होती रहेंगी. तू अंदर चल, बाजी कब से इंतजार कर रहे हैं, उनसे मिल ले. नाही बोलू,
मी नाही आत येऊ शकणार. मला फक्त कळलं की आप्पा आमची खूप आठवण काढतात आणि जेवत नाहीत म्हणून मी इथे आले. पण याचा अर्थ असा नाही की मी या घरात पाऊल टाकलं. लेकिन फिर अप्पा जी का क्या? अप्पा ना अपनी आंखों से तुझे बस एक बारी तुझे देखना चाहते हैं. चल. सापडला. एक रस्ता सापडला ज्याने आदित्याने दिलेला शब्द सुद्धा मोडला जाणार नाही आणि अप्पांचं मनही मोडलं जाणार नाही. क्या है वो रास्ता? तू एक काम कर, तू ही फुलं घेऊन हात जा आणि तुझा मोबाईल तुझ्या जवळ ठेव. बाकी मी बघते. ठीक. हे काय? हे बघ सुनबाई, तू गुल्लू असेल पण मी उल्लू नाहीये. आणि इंग्रजी त्याला फूल म्हणतात. ते फूल नाही, ही फुलाची पाकळी आहे ना, तू स्वतःकडेच ठेव आणि मला माझी सईबाई आणून दे. आप्पा, अहो मी इथेच आहे. आप्पा हे बघा इकडे हातात. हो सईबाई. आप्पा अहो काय झालं, तुम्ही रडताय का? लबाड मुलगी मला फसवते आणि गायब होते. लग्नाआधी पण हेच करायची आणि आता तर आदित्यला पण घेऊन गेली. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मला आणि आदित्याला तरी कुठे आवडतंय असं वागायला? मग या ना घरी, सांगा ना पत्ता तुमचा. मी येतो शोधत घोडागाडीत बसवून तुम्हाला घेऊन येतो. बरं नाही 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 नको, असं काही करू नका. तुम्ही घरात निघाल आणि अर्ध्या रस्त्यात जर का पत्ता विसरलात तर? तुम्हाला विसरबोळा म्हणायचंय का? मला तसं म्हणायचं नव्हतं. मग तसं म्हण, कारण मी विसरबोळा आहेच. पण बेटा तुम्हा दोघांच्या बाबतीत मी विसरबोळा नाहीये. तुम्हा दोघांचा विसर मला कधीच पडत नाही, किती विसरबोळा असतो तरी. आप्पा आम्हाला सुद्धा तुमची खूप आठवण येते. मला सांगा, कुठल्याही नातवंडांना त्यांच्या आजी आजोबांशिवाय करमतं का? नाही की नाही? पण तरीही त्यांना शिकून मोठं व्हायला शाळेत जावं लागतं, हो ना? मग तसंच मी आणि आदित्य पण जगणं शिकायला, शिकून मोठं व्हायला घराबाहेर पडलो. पण एकदा का आम्ही शिकून सवरून मोठे झालो, स्वतःच्या पायावर उभे राहिलो ना, की त्याच पायांवर चालत चालत आम्ही घरी येणार तुम्हाला भेटायला. नक्की मुक्की. आणि तोपर्यंत जर का तुम्हाला माझी आठवण आली ना, तर लगेच गुल्लूला सांग. ती तुम्हाला लगेच व्हिडिओ कॉल लावून दे आणि मग मी अशी तुमच्या समोर हजर होईल. बरं चला आता तुम्ही सुद्धा दही भात खाऊन घ्या. मी सुद्धा जाते माझे लाईफ लेसन शिकायला. हो बेटा, खूप शिका आणि चांगल्या मार्गाने पास व्हा. मी कळ सोडून दम धरून तुझी वाट बघीन. आणि मग जय कराल ना, ते ताट पाण्याने करा. शुभम भवतु. ओ सुन भाई, कहाँ जा रही है? ब्रह्मियों के घर का रिवाज है कि कोई भी औरत हल्दी कुमकुम लगाए बिना इस घर से बाहर नहीं जाती. पता है ये सब मुझे किसने सिखाया है? इस घर की सीनियर बहू ने. और सीनियरिटी का रिस्पेक्ट देते हुए ये बात तो मुझे माननी पड़ेगी ना. ना ना, इस चौखट पे नहीं, मतलब इस उंबरठे के आप हल्दी कुमकुम लगाते. 2 कदम अंदर आ जा.